तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला पार्ट 4 रायगड हा ब्लॉग आलेला आहे. तर रायगडवरती मी गेलो होतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि पार्ट 4 आहे हा, म्हणजे 4था व्हिडिओ आहे. तर 3 व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या आयडीवर अपलोड झालेलेच आहे. तुम्ही ते 3 नसते बघितले तर नक्कीच बघा आणि 4था पण बघा, कारण की 4था बघत असताना तर कळणार नाही. पहिल्यापासून 1, 2, 3 बघा आणि मग 4था बघा, तरच तुम्हाला कळेल. तर कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढाई व्हायची तेव्हा 3-3, 6-6 महिने जे खाली जात नव्हते, तेव्हा अन्न पाणी म्हणजे जे साठवून ठेवायचे ना, ते इथं कोटाड म्हणजे असं नाही का, म्हणजे आपण कसं 6 महिन्याचं जमा करून ठेवतो, तसं हे बघू शकता. हे असं बनवलं गेलेलं आहे जुन्या काळातलं जमिनीमध्ये. आता याच्यात नाही का लोकांनी पाण्याचे बॉटल वगैरे टाकलंय. याच्यात आपण मोबाईलवर पडल्यावर काढू शकत नाही, कारण की खाली जायची कोणालाही परमिशन नाही. हे बघा, मोबाईल जपून नाही का खाली जात नाही का खाली जाते. हे असं 3 होते नाही का, म्हणजे गाईड आहे तिथं, ते गाईड सांगत होते, तुम्ही ऐकलंच असेल. 3 आहेत तरी 6 महिन्याच्या याच्यात आपण खाण्यापिण्यास ठेवू शकतो. किती लोकांचं हे पण माहित नाही आपल्याला, पण ठेवू शकतो. आणि हे इथं घरं आहेत नाही का, हे तुम्ही ते गाईडनी सांगितलंय, ते गाईडचं बघितलंच असेल. दुकानामध्ये दिसत नाही जास्त 8 राहण्या. तुम्ही गाईड कोण बघितलंय, गाईडनी सांगितलंय ते राण्यांची ते 6 महाल आहेत नाही का, म्हणजे इथं 1, 2 अशी, इकडं 1, 2, 3 आहे नाही का, इकडं पण आहेत. तर मित्रांनो, हे बघताय ना तुम्ही, हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. हे बघा, आणि हे मागं दिसतंय ना दरवाजा, जास्त दिसणार नाही, आपल्या राण्या होत्या ना त्यांचा राजवाडा, म्हणजे राण्या तिथं राहत होत्या. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. कोणाला ज्याला वाचते तर त्यांनी ना परफेक्ट वाचता डायरेक्ट पाले थोडं मोठ्याने वाच. ब्लॉग चालू आहे. गाईड गाईड वाचा. चल सुरू. राजवाडा छत्रपती शिवाजी महाराज के असली महल का द्वार. राजवाड्याची माहिती 3 भाषेत. मेघडंबरी म्हणतात. याची स्थापना 1985 मध्ये आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती जे डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्यातून मेघडंबरी सिंहासनाचं उद्घाटन केलं. आणि आतमध्ये मूर्ती आहे राजांची. ती मूर्ती 6 जून 2009 मध्ये आपल्या राजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे आणि 6 जून 2009 ला ती मूर्ती बसवली. सिंहासनाची गादी आहे तिथपासून नगारखान्यापर्यंत हे 250 फुटाचं अंतर आहे. पण शिवकाळामध्ये लाऊड स्पीकर माईकची व्यवस्था नव्हती त्यावेळी. सिंहासनात राजे जर सहज बोलले तर त्यांचा आवाज कोपऱ्यापर्यंत यायचा, आणि इकडे असला व्यक्ती आहे तो जो नसतो कुजबूज केली त्यांनी तरी तो आवाज सिंहासनापर्यंत जायचा. त्याला इकोसिस्टम म्हणतात. वास्तुशास्त्र, ध्वनी चमत्कार. म्हणजे राजे जर बोलले तर ते संपूर्ण प्रजेला कळायला पाहिजे, आणि प्रजेतला एक जरी व्यक्ती कुजबुजला तरी ते काय कुजबूज घालली त्याची, तो आवाज सिंहासनात जावा, अशा रीतीने इकोसिस्टम तयार केलं होतं. आणि ते अनुभवता आज पण येतं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात तर इकडे कागद जरी फाडला तरी आवाज तिकडे जाईल, तिकडून जर सहज बोललं तरी आवाज शेवटच्या व्यक्तीपर्यंत येतो. आणि हे अनुभवण्यासाठी आपल्याला उन्हाळी यावं लागतं, आणि आम्ही प्रत्येक ग्रुपला ते दाखवतो इथे इकोसिस्टम. पण इथे शिवरायांचा राज्याभिषेक, आपले राजे छत्रपती होणार आहेत, आणि तो नेत्रदीप सोहळा, आनंदमय सोहळा पाहण्यासाठी 6000 मावळे येते होते. इथे 6000 मावळे बसले असतील. कल्पना करा म्हणा काय वैभव असेल इथलं. मखमली पडद्यांमध्ये, पैठण्यांमध्ये 6000 मावळे बसलेले, आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूने हातात भाले घेऊन सरदार मंडळी उभी होती त्यांची. 32 मानाचं सिंहासन सजलं होतं. त्याच्या उजवीकडे राजमाता जिजाऊ महासाहेब उपस्थित होता. शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बाजूला होते. डावीकडे राजाराम राजे, आणि एक बाजूला मंत्रिमंडळ सुवर्ण सिंहासनात विराजमान झाले. नगारखान्याच्या या गेटवर नगारे सनई चौघडे वाजले. मेन गेटवर 21 तोफांचा आवाज झाला. सह्याद्रीचे कडे अगदी जागे झाले. रायगड हा पूर्ण आनंदामध्ये धुमधुमून गेलेला. आणि राजसभेत गर्जना झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, अशा गर्जना, अशा घोषणा होत राज्याभिषेक झाला. येणारे पाहुणे मंडळी येते, 6000 मावळे येणार एकत्र, म्हणून येणाऱ्या लोकांच्या स्वागतालाच गेट बाहेर बलाढ्य देहाच्या हत्ती घोडे उभे केले होते. राज्याभिषेकाला गडावर इंग्रज आला, आणि इंग्रज उंच दिफाट किल्ला चढताना थकला, दमचाक उडाली, आणि किल्ल्यावर हत्ती बघितल्यानंतर आश्चर्यचकित झाला. प्रश्न निर्माण झाला, मी 2 पायाचा माणूस, गड चढताना थकलो, दमचाक झाली माझी, आणि किल्ल्यावर हत्ती आला कसा? तर हत्ती येणं शक्य नव्हतं या गडावर. राजे फार ग्रेट बुद्धीने चालाक, हत्ती येणं शक्य नाही राजधानीवर आपल्या, म्हणून हत्तीची लहान पिल्लं आणलेली आणि गडावर हत्तीला मोठे केले. ही दूरदृष्टी विचार. इंग्रजाला काय कळणार? इंग्रज पण मुजरा करतोय राजांना. म्हणून म्हणतात झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना याच शिवमंदिरी. म्हणजे इंग्रजांसारखी लोकही शिवरायांपुढे झुकली होती.
हा नगारखान्याचा गेट आहे 52 फूट उंचीचा. लांबून पाहिल्यानंतर गेट ऑफ इंडिया दिसतो, पण इंग्रजांनी याचं स्केच केलं आणि मुंबईमध्ये जाऊन त्याने गेट ऑफ इंडियाची पुढे निर्मिती केली. पुढे होळीचं मैदान, बाजारपेठ आहे, तिकडे जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. आता हे इथं आलोय ना मी, हे बाजारपेठ आहे नाही का, हे बघू शकते अशी बाजारपेठ आहे. एवढी मोठी बाजारपेठ आहे ना, खतरनाक. तुम्हाला काय सांगू, 1 किलोमीटर मध्ये 1 किलोमीटर म्हणता येईल बल का, धुके पोट धुकं आहे नाही का, धुकामुळे समजतं नाही, पण 1 किलोमीटर म्हणता येईल. 1 किलोमीटर मध्ये बाजारपेठ आहे नाही का, बघू शकता. आणि सगळं सेम आहे मित्रांनो, सगळं सेम. इकडं बघा सेम, इकडं बघा सेम. हे सापाचं आहे बघा, साप बघा, साप कसं केलंय. इकडं बघा सेम, इकडं बघा सेम. म्हणजे बाजारपेठ सगळी सेम आहे, काहीच विषय नाही. एवढं जुन्या काळातलं. आणि इथं खड्डे पण आहे कसेच तरी, हे बघा कसेच तरी खड्डे आहेत आतमध्ये, काय आहे काय माहिती. पूर्ण बाजारपेठ सेम आहे बघा, खतरनाक विषय. ब्लॉग खूप मोठा होत असतो, अजून खूप काय दाखवायचे तुम्हाला. बघा, कंटिन्यू करा ब्लॉग. तर मित्रांनो मस्त चहा घेतलेला बघू शकता आमच्या अध्यक्षाने. बिस्किट खाऊ मस्त आपण. आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवणार आहे. मस्त पहिले चहा घेऊ, चहा बिस्किट खाऊ. तलब झाली खूप चहाची. तर मित्रांनो हे जगदीश्वराचं मंदिर आहे बघू शकता. तर खूप लांब आहे नाही का, यात नाही नाश्ता पण केला तुम्ही बघितला असेल. तर हे जगदीश्वराचं मंदिर आहे. तर हे चप्पल काढू आपण, तुम्हाला माहिती पण दाखवतो, माहिती पण वाचा. हे चप्पल सर्वांना काढावं लागते बघा. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवलिंग स्थापित केलेली आहे नाही का. तर हे बघा ना किती मस्त आहे, तुम्हाला दाखवतो. पण थोडस लांबून दाखवतो. हे बघा, दिसायला युनिक, म्हणजे खडक, म्हणजे कडक एकदम. थोडं काही बोलण्यात चुकलं तर माफ करून टाका. मस्त, म्हणजे शिवलिंग पण दाखवता आली तर दाखवतो मी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंग स्थापित केलेले आहे. आवाज पण थोडासा माझा कमी येईल. का कमी येईल, कारण की काही वर्ड आहेत ते बोलताना थोडंसं नाही का, समजून घ्या तुम्ही. म्हणजे बोलता येतात, पण जर काही चुकीचं नाही आलं पाहिजे आपल्याकडून, असा विषय. चुकीचं आलं तर कसं आहे, आपले महाराज आहेत. इकडे बघा नंदी महाराजाची मूर्ती किती मोठी आहे. हे पण दर्शन घेतो, तुम्ही पण घ्या. जुन्या काळात महादेव. तर चला मी चला. तर मित्रांनो इथं लाईट नाही. मित्रांनो बघू शकता पिक्चर मध्ये दाखवलं म्हणजे ते वेगळे. हा पण ते ह्या टाइम मध्ये मला छावा. तर मित्रांनो मस्त महादेवाची शिवलिंग म्हणजे पिंट किती मस्त आहे बाबू. तिथं लाईट नाही त्याच्यामुळे जास्त दिसणार नाही बघा. पण तुम्ही असं नाही का, आपण जे पाणी आपल्या महादेव टाकतो या नाळीतून बाहेर जाते. पूर्ण अंधार आहे. तरी एक आपल्या भाषेत एक गुंठा असतो, एक गुंठा असं माझ्या मते. म्हणजे एक गुंठा म्हणजे जागा नाही का, म्हणजे की मग बाहेर निघू द्या. एक गुंठा म्हणतात ना, तेवढी जागा आहे मंदिराच्या आतमध्ये. एक गुंठा पूर्ण, एवढं मोठं मंदिर आहे. अंधारात काही एवढं दिसलं नाही तुम्हाला, पण मी पाहिलं 1 गुंठा पूर्ण. त्याला 1 गुंठा नाही समजत, मग त्याचं काही खरं नाही.
तर मित्रांनो आपले छत्रपती शिवाजी महाराज होते ना, त्यांची तुम्हाला समाधी दाखवतो. मी पण तिसऱ्यांदा गडावर आलोय, पण कधीच इकडे आलो नव्हतो. फर्स्ट टाइम आलोय. तर तुम्हाला डायरेक्ट समाधी दाखवतो. व्हिडिओ काढून दिलीत का नाही मला माहित नाही. मी ट्राय करतो व्हिडिओ काढायचा. मला देते ना वाटतं व्हिडिओ काढून, पण बघू काय होतंय. चला आता आतमध्ये. दोन शब्द बोल ना. काय बोलू. तर ही अशी होती आपले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. वाईट वाटतं, पण मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो हे जे बांधलेलं आहे ना, ते हिरोजी इंदोरकर यांनी बांधलेलं. हे बघा इथं नाव पण आहे, हिरोजी इंदोरकर यांनी बांधलेलं आहे. ब्लॉग खूप मोठा झाला मला माहिती, तुम्ही काय एवढा ब्लॉग बघत नाही माझ्या. तर शिरकाई देवीचं मंदिर आहे ते दाखवतो. आपले शिवाजी महाराज गडावर यायच्या आधी शिरकाई देवीच्या दर्शन घेतल्याशिवाय गडावर जात नव्हते, असं मी इथलचे जे म्हणजे का माणसं आहेत त्यांच्याकडून ऐकलंय. तर मंदिर दाखवतो बघा, दर्शन घ्या तुम्ही पण. तुम्ही गडावर आले असता तर आला असाल, मंदिरात नसेल आला तर या. हे आमचा अध्यक्ष. तर मित्रांनो बघू शकता, हा दरवाजा नाही का तुम्हाला वरती सांगितलं होतं की खालचा दरवाजा कोणता आहे. तर हा दरवाजा, इथं तिकीट घेतात, पहिले नव्हते घेत आता घेतात. तर ब्लॉग कसा वाटला, मस्त ना. खूप मोठा झाला ब्लॉग माहिती मला, तरी पण आपल्या राजांसाठी तुम्ही एवढा मोठा तर ब्लॉग बघू शकता. पोरं खूप खाली गेले. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुम्ही 15 मिनिटं नाही देऊ शकत, मग काय फायदा आहे. चला तर ब्लॉग संपला. कसा वाटला धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉग अजून भारी.